नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या आपल्या स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी पेपर 1 जो की 10 नोव्हेंबर 2024 ला झाला. यामधील आपण आन्सर की या अगोदर पाहिली आहे. तर की आणि आता त्या आन्सर की मध्ये आपण फक्त उत्तरं पाहिली होती. आता आपण त्यामधील सर्व गणिताची पाहणार आहोत. 1ली ते 5वी याकरिता शिक्षक पात्रता परीक्षा आहे ही. तर याच्यामधील जवळपास बरेचसे गणित आपल्याला नवोदयला आहेत, म्हणून आपण हा व्हिडिओ घेण्याच्या मागचं ते कारण आहे आपलं. ठीक आहे. चला तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आलेखावर आहे. कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? निमपट म्हणजे अर्धी. कशी आहे? अर्धी. ठीक आहे. तर आपण हा जर आलेख निरीक्षण केला तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी हे मुलं 6 बॉक्समध्ये आहेत. आणि मुली 3 म्हणजे निम्म्या पट. त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2. बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? आता आपल्याला पाहायचे बी वर्गातील मुली. तर पहा या ठिकाणी मुली आहेत. की 1, 2. त्यानंतर डी वर्गातील मुली पाहूया. 1, 2, 4, 5 बॉक्स आहेत. 1 म्हणजे किती आहे? 5 विद्यार्थी. हे कितीने बॉक्स जास्त आहे? तर 3 ने म्हणजेच 5 त्रिक 15. उत्तर येईल 15 ने अधिक जास्त. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हावरचा. त्यामध्ये आपल्याला LCDM माहिती पाहिजे. LC 50, 100, 1000 आपल्याला आधी माहिती पाहिजे. पहा या ठिकाणी मांडून घेऊ. M म्हणजे 1000, नंतर D वजा 500 कंस बंद होईल गुणिले x म्हणजे 10, 50. आपण वजाबाकी येईल 500 गुणिले 10 भागिले 0 5 1 5 10 50 0 100. ठीक आहे. 100 म्हणजे काय असते? ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून द्यायचा आहे. न रंगवलेला भाग किती? 2. अंशात 2 येतील. अंशात 2 असणारा हाच ऑप्शन आहे. छेदात 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 4 आपलं बरोबर. ठीक आहे. जर रंगवलेला विचारला असतं तर लिहिलं असतं 7/. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा एका रस्त्याची लांबी आपल्याला दिली 2 किलोमीटर आणि 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील असा प्रश्न आहे. तर पहा असा प्रश्न ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला किलोमीटर याला आपण मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यात करायचं म्हणजे हे होईल 2560 मीटर भागिले 4. त्याला हा भागाकार पॉईंट समान स्थळावर केले इथं पॉईंट येईल. पॉईंट देऊन 1664. दोघांनाही भाग द्या. 8 8 8 2 16 8 3 24 1 8 2 होईल त्या ठिकाणी परत 8 1 8 8 2 8 3 200. पहा हा जर असा रस्ता असेल तर या ठिकाणी 400 झाडं हे या ठिकाणी जे सुरुवातीचं झाड आहे ते +1 करावं लागेल आपल्याला. वरच्या लाईनला 401 आणि त्या खालच्या या 401 म्हणजे 802 झाडं. ठीक आहे. सुरुवातीचं हे झाड मिळवायचं आपण. पुढील प्रश्नाकडे. खालीलपैकी विधानासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. सत्यविधान. पहा या ठिकाणी पहिला मध्ये आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात. हे अगदी बरोबर आहे.
समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन पण एकरूप आहे. हे बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे ऑप्शन ए, बी, सी सर्वच बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे. हा पुढील प्रश्न आहे. खालील आकृतीतील घडणीपासून षटकोन चित्ती तयार केल्या त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षराची चुकीची जोडी विचारली आहे. विचारली आहे. पहा, हे आणि हे समोरासमोर असते. हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर PG हा P पण अगदी बरोबर आहे. नंतर CE हे CE त्यामध्ये 2 सुटायला पाहिजे. ते षटकोन विचारलं. ठीक आहे. हे चुकीचं आहे. आपलं उत्तर आहे सी नंबर. ठीक आहे. आता CD मध्ये बघा 1, 2 सुटले. थोडी बरोबर आहे. हे आपलं ऑप्शन आहे 3 सी आणि पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस या दराने किती खर्च येईल असा प्रश्न. पहा, या ठिकाणी आपल्याला ही घनाकृती समजायचं, आपली ही लाकडी पेटी आहे असं समजू आपण याला. आपल्याला काय करायचंय, हा जो खालचा भाग आहे इथला ते वगळून रंग द्यायचा आहे. म्हणजे उरलेल्या सर्व याला म्हणजे किती पृष्ठ राहतील हे 5. पण आपल्याला असं लिहावं लागेल 5 गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे. या ठिकाणी बघा 5 बाजू आपली आता इथं कशात आहे, सेंटीमीटर आहे. पण याला काय करू, चौरस मीटर मध्ये जर नेलं हे होईल 0.6 मीटर. 60 ला जर वरने भाग दिला 6. ठीक आहे. तर याला सोडून देऊ आपण. 6चा वर्ग जर केला तर आपण काय येईल 36. पण पॉईंट उजवीकडून 2 नंतर 0.36. परत ह्या दोघांचा जर गुणाकार केला आपण 5 सक 3 15 आणि 3 18 उत्तर 1.8. 1 आणि आपल्याला प्रति चौरस मीटर काय दर आहे 30 रुपये. म्हणजे आपल्याला 1.8 गुणिले शून्याला शून्य देऊन टाका. 18 2 रात्री 54 पॉईंट. त्याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर 1 उत्तर 54. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 50 मीटर लांब 30 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंद रस्ता केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ विचारले. पहा, समजा त्या आयताकृती बाग आपण एक तयार करू. तर हे समजा आहे 50 30. काय करायचे, सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता करायचा. इतकं अंतर असेल 5 मीटर. त्याही बाजूने 5 मीटर बाजूने 5 होईल. पहा, या ठिकाणी ही जर रेस आपण अशी जोडून घेतली 50 आहे, 5 55 आणि 60. बाहेरचं किती होईल, हे होईल 60 40. आपल्याला हे रस्त्याचं काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल, हा जो मोठा आयत आहे ह्याचे क्षेत्रफळ वजा हे छोटा आयताचे. त्याचं आपण काय करू शकतो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आपलं, लांबी रुंदी. आपण काय करू, 60 गुणिले 40 वजा 50 गुणिले 30. 24 2 0 वास्तविक 15 वजाबाकी 5 गेली.
चौरस ठीक आहे. समजून घ्या, खूप सोपे प्रश्न आहेत. पुढील प्रश्नाकडे. हा एका कोणाचा कोटिकोण 35 अंश आहे. त्याचा पूरक कोण विचारला बघा. 35 कोटिकोण जर 35 असेल तर ह्याचा कोणाच्या मापाची बेरीज 90. पूरक कोणाच्या मापाची बेरीज ऑप्शन 4 उत्तर आहे. तर 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करताना आपण काय करायचं, असं लिहू शकतो. 1 अधिक 50 भागिले 2. आपण 1 बे 4 बे 55 करेल 1275. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. कर आणि शिक्षणासाठी धसाधसे 7 दराने. दर किती आहे? आहे 7 दराने बँकेकडून 80,000 या ठिकाणी काय केले, बँकेकडून 80,000 एक झाले. 80,000 काही वर्षासाठी कर्जावर घेतले. 80,000 घेतले याचा अर्थ हे मुदती अखेरीस तिने बँकेला 96,800 रुपये परत केले. तर हे आहे रास. आपल्याला जर व्याज काढायचं असेल काय करावं लागतंय, रास बरोबर मुद्दल अधिक आपल्याला रास माहिती 1,800, मुद्दल माहिती आहे, व्याज माहिती. पहा ह्या 96,800 मधून 80,000 जर आपण काढून टाकतो व्याज मिळत. त्याला आपलं व्याज मग 16,800 आलं. त्याला 1000. आपल्याला काय करायचं आता, सरळ व्याजाचं सूत्र ठेवायचं. सरळ व्याज असं लिहू शकतो, भागिले काय आहे, क आहे, आपण कदम भागिले 100 लक्षात राहण्यासाठी. पाहता आता क म्हणजे किती, काळ. काळ काय करायचं आपल्याला, किती वर्ष परत करावे लागेल, काळ माहित नाही, एक्स घेऊ. दर काय आहे, 7 आहे. दर किती भागिले किती, 100. या ठिकाणी सरळ व्याज किती, 1000. आहे कडीचे दोन्ही शून्य कॅन्सल. हे 800 गुणिले 7 ही गुणाकारातली 6 करत जाऊ दे. एक्स बरोबर काय होईल, 16,800 ते 7 गुणिले 65. ठीक आहे. शून्य कॅन्सल, हा शून्य. चला 7 एक 7, 7 दोन्ही 14, 2, 7 चौक 28, 8 एक 8, 8 24. एक्स म्हणजे किती आलं, 3, आणि एक्स म्हणजे काळ. उत्तर येईल ऑप्शन नंबर. गणित नीट समजून घ्या, खूप सोपे आहेत, फक्त समजून घ्या. पुढील प्रश्नाकडे. विहानने एका आयताकृती मैदानाच्या 15 फेऱ्या मारल्या तेव्हा 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी दिली, रुंदी काढा. पहा हे असं मैदान आहे असं आपण समजू. 15 फेऱ्या मारल्या. 15 फेऱ्या मारल्या तर हे बघा, या ठिकाणी काय आहे, उत्तर मीटर मध्ये आहे आणि किलोमीटर आहे. किलोमीटरला मीटर मध्ये जर नेलं आपण, 1000 ने गुणवलं लागला, काय उत्तर आहे, 5100.
15 फेऱ्यात त्याने 5,000 आपलं, तर एका फेऱ्यात आपण भाग देऊ. 15 एक 15 दोन्ही रात्री 45. 45 जर याच्यातून काढले आपण 6 वरती 15 चोक 60 होईल. एका फेरीमध्ये किती होईल मग? 340 होईल. या ठिकाणी लांबी आपल्याला 100 माहिती बरं असेल, हे इकडं 100च येणार येत आकृती. आता बघा, हे 100 आणि 100 किती झाले? 200. किंवा मग आपण असंही करू शकतो, आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी, असंही करू शकतो. आणि हे 100 आणि 100 200 जर ह्याच्यामधून वजा केले, किती शिल्लक राहतात खाली? 40. 140 म्हणजे ह्या दोन बाजू असणार आहे. बाजू 70 असेल, 2 येईल आपलं. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, 1300 रकमेत 50 रुपयाच्या नोटाच्या 304 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. कोणत्या नोटा किती अधिक आहेत, असा प्रश्न आहे. पहा, तर आता नोटांचा प्रश्न सोडवताना आपण या ठिकाणी 50 रुपयाच्या एक्स नोटा आहेत असं समजू. काय होईल? 50 एक्स. एकूण नोटा काय करू? 50. एकूण कोणत्याही नोटा माहित नाही, एक्स बघू. 50 गुणिले एक्स जर केलं 50 एक्स. 20 रुपयाच्या नोटा किती येतात? 304 पट आहेत 50 गुणिले 304 पट म्हणजे काय होईल? 3x4 होईल. काटाकाटी करून घेतली आपण, काय होईल? 4 1 4 4 25 5 3 15. पहा, 50च्या एक्स नोटा म्हणल्या तर 50 एक्स झाल्या, त्या झाल्या 20च्या 15 एक्स नोटा. ठीक आहे, 50 एक्स अधिक 15 एक्स, दोघांची बेरीज किती दाखवायची? 1300. 65 एक्स 1000 बरोबर होईल 65. हे जर काट्याकाटी केली आपलं एक्स बरोबर किती येईल आपलं? आता आपल्याला 20च्या किती नोट आहेत हे काढू आपण. काय होईल मग? आता आपण घेतले 3 4 गुणिले 4 1 4 4 25. 20 रुपयाच्या किती असतील? 15 नोटा. ठीक आहे, पहा मग याचं आपल्याला जर 20 रुपयाच्या 15 नोटा असतील तर येईल 50च्या 5 ने आधी. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण याला काढू शकतो. पुढील प्रश्नाकडे वळू. खालील आकृती कोण आहेत? पहा, असा प्रश्न आला, याला डायरेक्ट 6 आली, 1 2. पुढील प्रश्न, विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, 32 किमतीच्या 5 पेन, 46 किमतीला एकूण किती किमती खरेदी केल्या? तर या ठिकाणी 120 गुणिले 25, शून्याला 0 25 25 25 3000 रुपये. 32 रुपयाच्या होतील या ठिकाणी 5 करोड. 32 गुणिले 5 केल्या, 5 दोन्ही 10 हात 40 ऍड करायची. 160 41 3000 बेरीज 300, त्याच्यात जर 300 रुपये. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला, पहा या ठिकाणी 35 एक बॉक्स आहे, त्यानंतर 2, त्यानंतर इथे एक बॉक्स आहे. प्रश्न आहे,
या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी आपल्याला बॉक्सच्या जागी कोणती संख्या या ठिकाणी आपल्याला 3 ची कसोटी पाठ असावी. ऑप्शन ठीक आहे. प्रश्नाकडे 2.5 लिटर पेट्रोलमध्ये 162.5 किलोमीटर जाते तर ते 55 किमी अंतर जाण्यासाठी पेट्रोल लागेल. असा प्रश्न. तर पहा आणि काय करायचं आपल्याला सोपं. तर याचं लिटर किलोमीटर 2.5 लिटर पेट्रोलमध्ये 2 पॉइंट ते 162.5 455 किलोमीटर जाण्यासाठी 6 लिटर क्रॉस गुणाकार करावा लागला. 455 बरोबर 162 करून घ्यावं लागतं. तर पहा 2.5 गुणिले 455 चा गुणाकार केला 1137.5 याला भागिले काय करू लागलं आपल्याला 162.5 बघा पॉईंट समान स्थळ झाला पॉईंट निघून जाते काटाखाली 7 लिटर. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 2020 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता. प्रजासत्ताक आता 26 जानेवारीचे किती दिवस राहतात मग 26 च्या पुढे मग 27 28 29 5 दिवस 5 फेब्रुवारी आता हे लीप वर्ष असल्यामुळे 29 मार्च एप्रिल मे चा एक बेरीज करू 9 1 10 5 15 1 1 3 1 3 3 दिवस आणि भाग द्यायचा 7 7 1 7 2 14 7 त्रिक 5 बाकी किती वार 5 ने पुढे सरकवायचं 2 मंगळवार. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे एका खोक्यात प्रत्येकी 1 ग्रॅम वजनाची 15 बिस्किट 15 100 ग्रॅम वजनाची 28 100 28 प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 पुडे ठेवले तर खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6 किलो 6 हजार काय करू गुणाकार करू त्यांचा जर गुणाकार केला तर 25 वर्ग 200 28 8 पंचे 40 5 5450 हे एकूण सर्व पुड्यांचे वजन. एकूण वजनामधून जर हे वजन वजा केलं वजा करायचं 12 4 गेले 18 800 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाचा पहा प्रश्न आहे राजचे आजचे वय त्याच्या लहान बहीण 4 वर्षांनी अधिक आहे. वर्षांनी मोठी आहे. हा घेऊ राज तर बहिणीचे वय जर यश घेतलं तर राजचा वय काय झालं वय झालं 4 वर्ष x अधिक 4 होईल. 5 वर्षानंतर त्यांच्या दोघांच्या वय 5 वर त्याच्यात जर 5 ऍड केले x 9 होईल.
5 5 होईल. 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज x अधिक 2x 14 वजा होईल. 30 वजा 14 होईल. 2x बरोबर राहील तर बघा, आजचं जर वय काढलं तर बहिणीचं येईल 8 वर्ष, येईल 12 वर्ष. विचारलंय काय तर 2 वर्षापूर्वी म्हणजे मागचं आजचे वय, आजचं आज किती 12, 2 वर्ष 10 येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी हजर होते, तर शेकडा किती गैरहजर होते? बघा आता 400 हजर किती होते? 300 हजर असलेली टक्केवारी काढू आपण. 100 ने गुणा 4 1 4 8 32. तेच वर्गात 85% हजर होते. गैरहजर नंबर. प्रश्न, एक वस्तू 560 ला विकल्याने का तोटा होतो? त्याच्या तिप्पट नफा ती 600 रुपयाला, तर वस्तू मूळ किंमत किती? पहा, आणि काय करायचं आता? तोटा x0, तर त्याच्या तिप्पट नफा होतो. त्याच्या तिप्पट नफा होतो म्हणजे त्याला तो नफा होतो. नफा ही वस्तू विकल्याने होतो. आपण काय करू आता? 3x आणि हे x म्हणजे 4x 40 होईल. 640 वजाबाकी 0 या ठिकाणी 8, 3x x वर 4x बरोबर होईल 20. काय होईल? त्यात तोटा काय झाला? आता बघा, याच्यामधून जर 60 वजा केली आपण, 500 त्यामधून 60 वजा 580. आता बघा, जर 560 ला विकल्याने तोटा तोटा होईल, मग तोटा किती झाला? x. तर जर 20 मिळवले आपलं 2 यायला पाहिजे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 6 ची स्थानिक किंमत 4 च्या 6 ची स्थानिक 4 ची स्थानिक किंमत पट म्हणल्यावर भागाकार करायचा. 4 1 4 4 1 4 25 3 येईल. पहा, पुढील प्रश्न. आयताच्या निमपट रुंदी असणाऱ्या लांबीच्या निमपट रुंदी 288, तर त्या आयताची रुंदी 4 व लांबी 2 केल्यास आयताचे क्षेत्रफळ. पहा आता काय करायचं? आता आपल्याला लांबी x घेऊ आपण, रुंदी निमपट म्हणजे कशी? 4 दी, दोघांचा गुणाकार करून घेतला येणार आहे. काय होईल मग? हा दोघांचा गुणाकार जर आपण केला होईल x स्क्वेअर चा वर्ग गुणिले 8 दोन्ही 16 हातचे 576. लांबी किती आहे? अर्धी म्हणजे 12.
पुढं काय सांगितलं, जर त्याच्या आयताची रुंदी 304 आहे, नवीन रुंदी काय होईल ती 12. 4 9. नवीन रुंदी काय त्या ठिकाणी 9 आली. काय येईल मग? लांबी आहे 203. तर लांबी किती आलेली आहे? 12 9 गुणिले 36. दोघांचा जर गुणाकार आपण केला, परत लिहावं लागेल आपण. लांबी पुढील प्रश्नाकडे. 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलो, 35, 72 किलो, 69 किलो, 63 किलो, 58 किलो, 40 किलो, 38 किलो याप्रमाणे गहू आहेत. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक गहू भरेल. या सर्वांची बेरीज जर केली आपण, सर्वांची बेरीज 10, जर 10 ने भागलं, ठीक आहे, तुम्ही बेरीज करून पाहू शकता. पुढील प्रश्नाकडे. वर्गात मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. म्हणजे मुलं जर x असतील तर रक्कम पण x. त्यात वर्ग शिक्षकाने 272 भरले. 1001 वर्ग असताना दिली, तर वर्गात एकूण मुले किती, असा प्रश्न. काय करू, 1001 मधून 272 वजा करून टाकू. 11 मधून 2 गेले, 9 राहतील. 7 गेले, 2च राहतील. परत 9, 7 राहतील. 729. ही झाली मुलांनी रक्कम गोळा केली, झाली गोळा केलेली रक्कम झाली. तर मग आता 729 का ह्याचा वर्ग आहे, तो आहे 27. या ठिकाणी 27च मुलं असतील आणि रक्कम पण 27. प्रश्न. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडल्यास जास्तीत किती रेषाखंड काढावे लागते. त्या ठिकाणी राहिली आहे, वर्तुळ काढून घेऊ. वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये आपल्याला काय करायचे, बिंदू दिलेत. बिंदू कसे दिलेत ते काढू आपण. 2, 4, 5, 7, 8 बिंदू. बिंदू दिलेले 8 बिंदू दिलेले आहेत. याच्यामध्ये रेषा जोडलेल्या आहेत. काय ते रेषा जोड, 2 रेषा ऑलरेडी आपल्याला काढून दिली. 2 कोणत्या काढल्यात आपण, काढली. प्रश्न विचारलाय, आणखीन जास्तीत जास्त रेषाखंड काढता येतील. अशा वेळेस काय करायचं, पूर्ण बिंदू मोजायचे. आहेत 8, करायचं 8 गुणिले 8 पण होईल. 8 बिंदू असल्या 28. म्हणजे 8 जर बिंदू असतील तर आपल्याला 28 रेषाखंड काढता येतील. 2 या ठिकाणी काढून दिले. प्रश्न. एका विद्युत जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. जमीन आहे 9 मीटर. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची उभा केली. ठिकाणी अशी उभा केली.
शिडी आहे 15. असता जमिनीवर खांब व शिडी यांच्यामधील अंतर किती काढायचे बघा. या ठिकाणी काटकोन आपण पायथागोरसच्या प्रमेयाने सोडू शकतो. काय त्याला नाव दिले ABC. तर असते कर्ण वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग कर्ण म्हणजे किती 15चा वर्ग पहिली बाजू 9 जरा बाजू x पकडू 15चा वर्ग 225 वर्ग 1 225 4 होतील 12 म्हणून 8 गेले 4 उरल ते 44 चा वर्ग x म्हणजे 44 कशाच्या वर्गमुळे होईल. हा शेवटचा या ठिकाणी हा 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात 20,000 मजुरी मिळवतात. ठीक आहे. तर आपण काय करू त्या ठिकाणी एका दिवसाची मजुरी करू. तर ह्याला 5 मग आता 5च आहेत ना. आता 5 ने जर भाग दिला तर 5 चोक 4,000. हे काय करू आपण स्त्रिया x पकडू 5 x स्त्रिया 5 y पण पुरुष होती 25,000. ठीक आहे. आता या ठिकाणी 5 ने सर्व बाजूला जर दोन्ही बाजूला 5 ने भाग काय होईल 5 कॅन्सल 5 कॅन्सल होतील. ते काय होईल 5 40 x अधिक y किती होईल 800 होईल. पुढं वाचू 7 स्त्री 3 पुरुष 2 दिवसात इतकी मजुरी 2 दिवसात मिळवतात मग 1 दिवसाची काढू म्हणजे अगोदर काय करू अगोदर 7 1 y 7 1 दिवसाची. ठीक आहे. आता काय करू आपण ठिकाणी हे मिळालेलं समीकरण ह्याच्यात ते या ठिकाणी 3 3 या दोन्ही बाजूला परत आपण काय 3 ने गुणू 3x प्लस 3 ने गुणू y बरोबर त्या 3 ने 8 त्रिक 85 काय करू वजा. ठीक आहे. तर बघा 7 मधून 3 गेली तर राहतील 4x आणि वजा अधिक कॅन्सल 25 वजा बाकी x बरोबर येईल 4 त्रिक 12 3 x बरोबर किती 300. तर y बरोबर बघा x बरोबर इथं तर 300 मध्ये किती टाकले 800 होते 500 500 काय विचारलंय आपल्याला एक पुरुष व 2 स्त्रिया एका दिवसात किती मजुरी मिळते. आता पुरुष म्हणजे काय x आहेत पुरुष एक पुरुष रुपये 2 स्त्रिया एक स्त्री 1000 ऑप्शन 2 मध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यामधील सर्व गणिताची पहा. जर कोणी शिक्षक पात्रता परीक्षा दिली असेल तर त्यांनी आपला स्कोर कमेंट मध्ये सांगा. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. चला तर भेटूया